हरे कृष्ण सर्वांना. स्वागत आहे सर्वांचे. तर आपण आपला आज 4 अध्याय शिकून झाले. आपण आज आपला 5वा अध्याय बघणार आहोत. तर मंगलाचरण म्हणूया आपण आधी. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशकारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे सर्वांचं. हे आपण की नाही काल 4था अध्याय बघितला. त्याचं नाव काय होतं? तर ज्ञानयोग. तर कृष्णाने आपल्याला थोडस गीतेविषयी वगैरे ज्ञान दिलं की कधी आली गीता पृथ्वीवर, कशी आली वगैरे. मग तुम्ही आपण काल हे बघितलं की भगवान कोण आहे. तर आपण बघितलं ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्माने सांगितलंय की गोविंदम आदिपुरुषम. म्हणजे कृष्णांचं वर्णन कसं केलंय बघा त्यांनी. ते गोविंद आहे आणि आदि पुरुष आहेत. आदि पुरुषाचा काय अर्थ असतो? तर सगळ्याचा मूळ स्त्रोत उगम आहे ना, तो त्यांच्यामधून झालेला आहे. त्यांच्यापेक्षा वरचढ कोणही नाही. ते सगळ्याचा मूळ आहेत, आदि पुरुष आहेत. तर ते कसे आहेत ते? तर कृष्ण भगवान आहेत. ते एक व्यक्ती आहेत. असे निराकार आहेत, त्यांना आकार नाहीये वगैरे असं नाहीये. ते असे आहेत बघा, श्याम सुंदर. म्हणजे ते एक व्यक्ती आहे. त्यांचं रूप श्याम सुंदर आहे. म्हणजे वर्ण छानसा. श्याम सुंदर म्हणजे कसा? तर हे असतं बघा, जेव्हा पावसाळ्यात ना काळे ढग येतात पाण्याने भरलेले आकाशात, आणि ते जर का सूर्याच्या सूर्याच्या समोर आले ना की असे चमकतात बघा. तसा म्हणजे श्रावण महिन्यात वगैरे असतात तसे. तर तसा श्याम सुंदर वर्ण आहे त्यांचा. त्यांच्या डोक्यावर मोरपंख आहे आणि हातात बासरी. तर आपल्याला माहित आहे ते कसे दिसतात, त्यामुळे आपण त्यांच्या साकार रूपाचीच पूजा करतो. घ्या मग त्याची पुढची स्लाइड. मला तुम्ही एकच मिनिट द्या. तर आपण ना काल आपली गुरु शिष्य परंपरा दाखवली होती, पण वेळ कमी होता, त्यामुळे मी तुम्हाला ती उद्या वाचून दाखवते असं म्हटलेलं. तर 2च मिनिटात वाचून दाखवते. हे बघा. भक्ती आपले स्वामी प्रभुपादांपासून उलट जाऊया. तर एसी भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद. त्यांचे गुरु कोण? भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर. त्यांचे गुरु गौर किशोरदास. मग गौर किशोरदासांचे गुरु कोण? भक्ती विनोद ठाकूर. मग त्यांचे गुरु जगन्नाथ, म्हणजे बलदेव जगन्नाथ. त्यांचे गुरु विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर. मग असं उलट उलट जाऊया. त्यांचे गुरु नरोत्तम दास, कृष्णदास. मग त्यांचे रघुनाथ दास, यांचे रूप गोस्वामी. मग त्या रूप गोस्वामींचे गुरु चैतन्य महाप्रभू, त्यांचे ईश्वरपुरी. मग माधवेंद्रपुरी, लक्ष्मीपती, व्यास
तीर्थ, ब्राह्मण्य तीर्थ, पुरुषोत्तम, जयधर्म, राजेंद्र, विद्यानिधी, दयानिधी, ज्ञानसिंधू, जयतीर्थ, अक्षोभ्य तीर्थ, माधव, नृहरी, पद्मनाभ, मध्वाचार्य, व्यासदेव, नारद, ब्रह्मदेव, श्रीकृष्ण. तर आलं ना तुमच्या लक्षात? अशी आपली गुरु शिष्य परंपरा पूर्ण श्रीकृष्णांपर्यंत जाऊन पोहोचते. तर काल आपण ती 4 संप्रदाय पण बघितले होते. कृष्णाने काय सांगितलं? एवम परंपरा प्राप्तम, की हे जे ज्ञान असतं ना गीतेचं, हे गुरु शिष्य परंपरेतून तुम्ही घ्यायला हवं. आणि काल कृष्णाने स्थापन केलेले 4 आपण परंपरा पण पाहिल्या. त्या 4 पैकी कोणत्याही परंपरेतली गीता तुम्ही अभ्यासू शकता. अशी पण अधिकृत आहे. त्यामुळे तुम्हाला शुद्ध ज्ञान मिळेल. आणि शुद्ध ज्ञानच तुमच्या हृदयात परिवर्तन आणू शकतं. त्यामुळे ते जे 4 पंथ आपण बघितले त्यापैकी कोणाचीही भगवद्गीता तुम्ही अभ्यास करू शकता. तर हे भगवद्गीतेचे 5 विषय आहेत: ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म. काल आपण जरा काळाविषयी पण शिकलो. घ्या माताजी पुढची स्लाइड. असं हे पुढे जावं, हे झालेलं आहे आपलं सगळं. ही अर्जुनाच्या विलापाची 5 कारणं होती: दया, आनंद नाही, पाप, पारिवारिक परंपरा आणि असमंजस. हे आत्म्याचं ज्ञान दिलं त्याला. माताजी पुढची स्लाइड घ्या. तर हे आपलं मंगलाचरण झालेलं आहे. हे काल आपण बघितलं की कृष्ण का प्रकट होतात, कधी प्रकट होतात, कसे प्रकट होतात. तर त्यांनी सांगितलंय ना की जेव्हा आणि जेथे धर्माचरणाचा ऱ्हास होतो, अधर्माचा वर्चस्व होतो, तेव्हा ते प्रकट होतात. ते का येतात? तर तेही त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला म्हंटल ना, पुढच्या 2 गोष्टी, विदुष्टांचा नाश काय किंवा धर्माची स्थापना, हे कृष्ण त्यांच्या धामात बसून म्हणजे मनात जरी विष आणलं तरी करू शकतात. पण ते प्रत्यक्षात इथे काय येतात माहितीये? पहिल्यांदा त्यांनी ते सांगितलंय तेच करायला, की भक्तांना आनंद द्यायला, भक्तांच्या उद्धाराचा. आणि हा 4.11 श्लोक लक्षात ठेवा, की ये यथा माम प्रपद्यन्ते. तर तुम्ही ज्या भावाने कृष्णांना भेटणार, त्याच भावाने, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रेमाने ते तुम्हाला भेटतात. जसं ते आपण बघितलं होतं की जेवढं गायीने प्रेम दिलं तेवढंच कृष्णाने त्यांच्यावर केलं. जेवढं गोपानी कृष्णांना प्रेम दिलं तेवढंच प्रेम कृष्णाने त्यांना दिलं. घ्या माताजी पुढची स्लाइड. हे पण लक्षात ठेवा की हरिनामाचा महिमा ओळखा तुम्ही. तुम्ही जेव्हा जप करता तेव्हा हरिनाम आणि हरी वेगळे नाहीये. तर आणि कलियुगाचा धर्मच हा आहे, कुठला? पवित्र हरिनाम जप. कारण दुसरं काहीही कलियुगात आपण करू नाही शकत. कलियुगासाठी हेच आपण करू शकतो. त्यामुळे तुम्ही पण कृष्णांशी जोडून घ्या. म्हणजे आपण नाम आपल्याला त्यांच्याशी जोडून घेतो. त्यामुळे तुम्ही पण 1 माळा जप तरी रोज करायचा नक्की प्रयत्न करा. आपला महामंत्र कुठला आहे? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. घ्या माताजी पुढची स्लाइड. तर आता आपण आजचा अध्याय बघूया. याचं नाव काय माहितीये? ज्ञान कर्म संन्यास योग असं पण आहे. तर इथे काय नाव दिलंय? कृष्ण भावना भाविक कर्म. एक मिनिट. तर का बरं असं नाव दिलंय त्यांनी? तर मग तुम्ही काय म्हणणार की तिसरा कर्म संन्यास योग, सॉरी, आजचा अध्याय आपला. तर तुम्ही म्हणणार ना की बाबा कर्म संन्यास योग आता परत का आला? एक तर आपण तिसरा अध्याय कर्मयोग शिकलो, आता कर्म संन्यास योग हा काय प्रकार? तर कसं आहे ना, कृष्ण इथे काय सांगतायत? तेव्हा त्यांनी काय सांगितलं होतं की तुम्ही कर्माची फळ सोडून, आसक्ती सोडून द्या, ती फळ मला अर्पण करा.
मग आता जरा असं अजून सांगतायत कर्मयोगाविषयी, अजून म्हणजे कर्मयोगाकडून तुम्ही निष्काम कर्मयोगाकडे यायला सांगतायत ते. ते आता कसं ते बघूया. आता बघा हा, फळाची अपेक्षा हा विषय मध्ये घ्या तुम्ही, म्हणजे हा पॉइंट आहे. तर चांगलेपणा कशाला म्हणायचा, तर ह्यानी काय केलंय बघा. मी तो पहिला मुलगा, हा तो काय म्हणतोय की मी वृक्षारोपण करेन आणि कोणतरी फळ खाईन, म्हणजे मी झाड लावेन, ते मोठं करेन, फळ कोणीही खाऊ दे. हा चांगलेपणा आहे. मग आवड काय असते, तर मी वृक्षारोपण करीन आणि मी सर्व फळांचा आनंद घेईन. सुख हा पण नाहीये. हा काय म्हणतोय, मी वृक्षारोपण पण करेन आणि फळांचा आनंद पण घेईन. हं? मग अज्ञानात असणारा काय म्हणतो, झाड कोणीही लावलेलं असे ना, ते अजिबात महत्वाचं नाही. कोणीही लावलेलं असे ना, मला झाडाच्या फळाचा आनंद घेऊ दे. म्हणजे कुणी लावलं वगैरे ह्याच्याशी त्याला काही घेणं देणं नाही. फळ मिळाल्याशी कारण. हं? हे अज्ञान आहे. आणि भक्त काय विचार करतो बघा, की मी लावले, हा झाड मी लावेन, पण वाढवलंय कोणी, कृष्णाने वाढवलंय. आणि जर कृष्णाला हवे असेल तर त्याला अर्पण केल्यावर मी फळाचा आनंद घेईन. जर का कृष्णाला हवं असेल ना, तर त्याला आधी मी अर्पण करेन आणि मग मी फळ म्हणजे घेईन. तर असा असतो भक्त, की ज्याला माहित आहे भलेही मी झाड लावलं असेल, पण वाढलं कशात, मातीत. माती कोणी केली, ऑलरेडी निर्माण केलेली आहे. माणूस कुठल्या कारखान्यात माती नाही तयार करत. पुन्हा पाणी, चंद्राचा प्रकाश, सूर्याचा प्रकाश, हे कोणी दिलं, कृष्णाने दिलंय. तर म्हणजे हे आपल्याला आयतं मिळालंय, ते कोणीतरी आपल्यासाठी तयार करून ठेवलंय. म्हणून तो म्हणतोय की झाड वाढवलं कोणी, कृष्णाने. तर इथे ना भक्त म्हणून आपल्याला हे माहित हवं, की हे सारं जे आहे ना, हे कृष्णांचं आहे, आपलं इथे काही नाही आहे. ही पृथ्वी पण त्यांची आहे. हे सारं आपल्याला शरीर, बुद्धी, हे जे सगळं दिलंय हे कृष्णाने दिलंय. ह्याची भक्ताला जाणीव असते. हम्म. हं. तर ह्याला म्हणायचं कृष्ण भावना भावित होऊन तुम्ही कर्म करणे. आणि सध्या कृष्ण अर्जुनाला हेच सांगतायत, की तू कृष्ण भावना भावित होऊन कर्म करायला शिक. हा निष्काम कर्म म्हणतात त्याला. तर जरासं माताजी पुढची स्लाइड घ्या. मग तुम्ही म्हणणार का बरं सांगतायत हे, तर इथे अर्जुनाला ना अजूनही वाटतंय. माताजी पुढची स्लाइड घ्या, की ज्ञान योग आपण शिकलो ना काल. पुढची स्लाइड घ्या माताजी. तर ज्ञान योगाचं त्याला काय वाटतंय, की आपण आहे ना ते करावं, म्हणजे ज्ञानाच्याच मार्गावर जावं. मग मी युद्ध का करू, असा अर्जुनाचा एक प्रश्न आहे. हा, हरे वाचा. कृष्ण. संन्यासं कर्मणा कृष्ण पुनर्योगे च संशसि यच्चेय एतयोरकं तं हे ब्रूहि सुनिश्चितम्. हरे कृष्ण. अर्जुन म्हणाले, हे कृष्ण, प्रथम तुम्ही मला माझे काम सोडून देण्यास सांगा आणि मग तुम्ही भक्तिपूर्वक कर्म करायला सांगता. या दोघांपैकी कोणते अधिक फायदेशीर आहे हे मला कृपया करून आपण निश्चितपणे सांगाल का? हरे कृष्ण. हा, इथं काय माहितीये, अर्जुन काय विचारतोय बघा, हे प्रश्न अर्जुनाने विचारले म्हणून आपल्याला ह्याची उत्तरं मिळाली. हा, अर्जुन आपणही पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं योग्य ठिकाणी शोधायचा प्रयत्न करायला हवा. मग ते काय म्हणतात, की आता तुम्ही मला काय सांगितलं, तुम्ही म्हणजे तू हे करायचं सोडून दे, म्हणजे कर्म ची फळं सोड, म्हणजे कर्माची जी फळं प्राप्त होतात ना, ती तू मला अर्पण कर. हा, मग आता सांगतोयस की भक्तिपूर्वक कर्म कर. मग मी नक्की एकच सांग, संन्यास आहे इथे, की संन्यास चांगला, की कर्म म्हणजे भक्तिपूर्वक कर्म करणं हे चांगलं. आता मला एकच काहीतरी सांग. कारण अर्जुनाचं मन काहीतरी काय म्हणतंय, की हे सगळं जर का संन्यास श्रेष्ठ असेल, ज्ञानमार्ग श्रेष्ठ असेल, म्हणजे त्याने काल ते थोडे अध्याय श्लोक आपण बघितलेले बघा, की सगळ्या यज्ञांचं पर्यावसन हे शेवटी ज्ञान मार्गातच होतं. द्रव्य यज्ञ वगैरे पेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ असतो. त्यामुळे त्याला तसं वाटतंय.
मग आता आपण बघूया अर्जुनाला कृष्ण काय सांगतात. तर आहे ना, अर्जुनाला असा गोंधळ झालाय. तर हे बघा, कृष्णाला मिथ्याचार आवडत नाही. आता हे इथे बघा, समोर हे घेतलाय संन्यास. तुम्ही संसारातून पूर्ण लक्ष काढून घेतलंय. हो की नाही? भक्ती मार्गावर निघालाय किंवा कृष्णांच्या मार्गावर, म्हणजे सगळं मागे सोडलंय, हा समाज वगैरे. मग हा मोबाईल, बरं मोबाईल, मग मोबाईल वगैरे कशाला हवा? बरं ठीक आहे, मोबाईल कोणाशी तरी कॉन्टॅक्ट करायला हवाय. हा, पण मग हा सिगरेट कशाला हवी हातात? हं. कुठल्या अष्टांग योग वगैरे मध्ये सुद्धा तुम्हाला कधीही व्यसन नाही सापडणार. तर तो तर मार्ग काही घेऊच नका म्हणतात इकडनं. हं. मग हे व्यसन कशाला हवं? हा आहे का संन्यास? तुम्ही म्हणाल का ह्याला संन्यास? मग कृष्णाला असा मिथ्याचार आवडत नाही. ते काय म्हणतात, मग जर का असं होणार असेल, तर त्यापेक्षा तुमचं जे हे आहे, म्हणजे जे तुमचं कर्तव्य आहे, जे जीवन तुम्हाला जीवन मिळाले आहे, त्यात जे तुमचं कर्तव्य आहे, ते तिथंच राहून करून, कर्तव्य करत, मग तुम्ही कृष्णांची भक्तिमय सेवा केलेली जास्त चांगलं. आता अर्जुनाला पण कृष्णाचं काय म्हणणं आहे, तू क्षत्रिय आहेस, तू जर का वनात गेलास आणि तिथे जाऊन मागे राज्याचा विचार करत राहणार असशील, माझी प्रजा सुखी असेल का, हा विचार करत असशील, की बाबा दुर्योधनाच्या राज्यात माझी प्रजा सुखी असेल का, तर त्या संन्यास घेण्याला काहीही अर्थ राहणार नाही. त्यामुळे कृष्णांना हा मिथ्याचार आवडत नाही. त्यापेक्षा ते काय म्हणतात, सोडून काही जायची गरज नाही. तुम्ही जिथे आहात ती कर्तव्य करत तुम्ही भक्ती करा. मग कृष्णांशी जोडून घ्या. भक्ती या शब्दाचा अर्थच आहे कृष्णांची दिव्य प्रेममय सेवा. हं? हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. मग हा अर्जुनाचा अजून तोच हे विषय सुरू आहे. मी काय करू? मी संन्यास घेऊ की काय करू? म्हणजे मी तो काय म्हणतो, मी झाडं लावणंच थांबू की मी फळांची अपेक्षा करणं थांबू? तुम्ही संन्यास घेता म्हणजे तुम्ही सगळं थांबवता. तुम्ही ऍक्टिव्ह काही नसता. तुम्ही बोलायचं बंद होता. म्हणजे तुम्ही ध्यानधारणे बंद, म्हणजे काहीही करत नाही तुम्ही. एकटे राहता हा. मग तो काय म्हणतो, मग मी झाडं लावायचीच थांबू की फळांची अपेक्षा करणं थांबू? हा, माताची पुढची स्लाइड घ्या. हे बघा, कर्मत्याग करू की भक्तिपूर्वक कर्म करू? का कृष्ण काय सांगतायत बघा. हरे कृष्ण. श्री भगवान उवाच संन्यास कर्मयोग्य च विश्रेयस करानुभुः तयस्तु कर्म संन्यास्ता कर्मयोगे विशद्यते. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, मुक्तीसाठी कृतीचा त्याग करणे आणि भक्तिमय कर्मयोग दोघेही उत्तम आहेत. परंतु या दोन पैकी कृतीचा त्याग करण्यापेक्षा भक्तियुक्त कर्म श्रेष्ठ आहे. हरे कृष्णा.
हा, पुढची स्लाइड घ्या माताजी. तेच तुमचा आवाजच नाही आला एवढा वेळ. होय ना, हो हो. ते काय माहिती जरा असं इंटरनेट दमवतंय आज. पण म्हणजे अर्थ सांगून झाला होता ना माझा. नाही नाही, म्हणजे मी फक्त वाचून झालं आणि मग तुम्ही नाही दिसले असं. होय काय? हा. बापरे, एवढा वेळ नव्हते मी. ओके ओके. तर हे बघा, इथे मुक्तीसाठी कृतीचा त्याग करणं आणि भक्तिमय कर्म ह्या दोघांपैकी काय उत्तम आहे असं ते विचारतायत. हा, तर तुम्ही लक्षात ठेवा की इथे स्पष्ट दिलंय बघा, काय काहीच पाटा वगैरे फुटलेला नाही, की काय सरळ सरळ त्यांनी सांगितलंय की ह्या दोन्हींपैकी मधले जर का तुम्ही विचारलं तर भक्तियुक्त कर्म श्रेष्ठ आहे. हा, म्हणजे स्पष्ट सांगितलंय, कृष्णांना अजिबात वाटत नाही की तुम्ही कर्तव्य सोडून संन्यास घ्यावी. ते काय सांगतायत, ह्या दोघांचा प्रश्न असला दोघांपैकी एक, तर भक्तियुक्त कर्म श्रेष्ठ आहे. मग छोट्या छोट्या गोष्टीतून जिथे आहात तिथून कृष्णांशी स्वतःला जोडून घ्या. भक्तियुक्त कर्म म्हणजे काय असतं? भक्ती म्हणजे प्रभुपाद स्वामींनी सांगितलंय की कृष्णांची दिव्य प्रेममय सेवा. मग ती कशीही करा तुम्ही, ते कीर्तन करतायत तसं करा, जप करा. कलियुगाचा धर्म आहे ना, तुम्ही घरातल्या याची पूजा करा. हम्म. त्यांची फुलं आणून घालणे, प्रसाद अर्पण करणे, असे छोटे छोटे सेवा करा. हा, हा घ्या माताजी पुढची स्लाइड. आता म्हणजे बघा, झाड लावणं आपलं कर्तव्य आहे. हा, पण कृष्ण काय सांगतायत, ते पुढचं कुठे गेलं माताजी? परत क्लिक करा. तर माझ्यासाठी लाव म्हणतायत ते. हा, झाड लावणं तर आपलं कर्तव्य आहे. माताजी पुढची स्लाइड घ्या. पण कृष्ण सांगतायत की तू जे झाड आहे ना, ते माझ्यासाठी करा आणि मी तुमच्यासाठी ह्यांची काळजी घेईन झाडाची. आता अभक्त कसा विचार करतो बघा, हे पैसे मी काम करून मिळवले म्हणून माझे आहे. तेच भक्त कसा विचार करतो, हा अहंकार झाला. मी मिळवले त्यामुळे माझे आहे. भक्त कसा विचार करतो बघा, ही सारी कृष्णांची दया आहे. आणि ती आहेच कृष्णांची दया. आणि असं नाहीये की तुम्ही असा विचार केला म्हणून काही तुमच्या अकाउंटला तुमची सॅलरी जमा होणार नाहीये काय. पण ही नम्रता आहे ना, ज्या कृष्णाने आपल्याला मन, बुद्धी, इंद्रिय ही सगळी, हे एवढं छान शरीर दिलं, ही पृथ्वी राहायला दिली, ह्या सर्वाची एक आपली नम्रता हवी ना, की हा कृष्णा हे सारं तू दिलंस. तर त्याला म्हणायचं भक्त. आणि हा कसा बघा, अहंकार. त्यामुळे जेव्हा आपल्यामध्ये अहंकार येतो ना, तेव्हा आपण कृष्णांपासून लांब होतो. घ्या म्हणजे पुढची स्लाइड. हरे कृष्ण. योग युक्ता विशुद्धात्मा विजित्वा जितेंद्रिय सर्वभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. हरे कृष्ण. जो भक्तीने कार्य करतो, जो शुद्ध आत्मा आहे आणि आपल्या मनावर आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो, तो सर्वांना प्रिय आहे आणि प्रत्येकजण त्याला प्रिय आहे. अशी व्यक्ती काम करतानाही कधीच बांधील नसते. हरे कृष्ण. हा ना, लक्षात ठेवा 5.7 श्लोक. तर कसं आहे माहित आहे, असं असावं आपण. तुम्ही लीडर बनाल, म्हणजे लीडर म्हणजे कुठल्याही टीमचे, किंवा तुम्ही एकत्र काम करावं लागतं ना आपल्याला, तर असं हवं. भक्त असा असतो बघा, त्यामुळे तो सगळ्यांना प्रिय असतो. कसा असतो एक भक्त? जो शुद्ध आत्मा असतो, म्हणजे सगळ्यांकडे शुद्ध नजरेने बघतो. त्याला दुसऱ्यांमधले अवगुणच फक्त दिसत नाही, तो सगळ्यांना ही पण एक कृष्णांचीच निर्मिती आहे अशा प्रेमाने बघतो, म्हणजे शुद्ध नजरेने. हा, ज्याचं आपल्या मनावर आणि इंद्रियावर कंट्रोल असतं. बेभानपणे मनाच्या मागे शाळा वगैरे चुकवून धावणे असं नसतं. त्याचं मन आणि इंद्रियांवर नियंत्रण असतं असं. आणि तो सर्वांना प्रिय असतो आणि त्याला प्रत्येक जण प्रिय असतात. मग अशा व्यक्ती ना कर्माची बंधनांमध्ये बांधील नसतात. आणि तो मुळातच भक्तीने कार्य करतो, म्हणजे हे त्याने तत्वतः जाणलेलं असतं की हे जे सारं आहे हे कृष्णांचं आहे. तर तुम्ही पण लक्षात ठेवा, आपण पण अशा मार्गाकडे जायचा प्रयत्न करायचा आहे.
त्यामुळे त्याला सर्वजण प्रिय असतात, तसं तो पण सर्वांना प्रिय असतो. घ्या माताजी पुढची स्लाईड. मग आता तुम्ही भक्ती कशा प्रकारे करू शकाल? छोट्या छोट्या गोष्टी करा. आता तुम्हाला चित्र छान काढता येतात. तर ते बघा त्याने चित्र कृष्णांचं चित्र काढलंय. रांगोळी येते तशी काढा. गायला येतंय तुम्हाला तर कृष्णांचं थोडं गायला शिका. त्यांनीच तर ही वाणी दिली आहे. हां. तर आता ही बघा ही इथे त्यांची म्हणजे त्यांना नमस्कार करतायत. हा बघा हा अन्नप्राशन म्हणजे खाताना की ही तुमचीच कृपा आहे. कितीतरी लोकांना बघा ते अन्नही मिळत नाही. म्हणून ही कृष्णा तुमचीच कृपा की हे अन्न आम्हाला खायला मिळालं म्हणून त्यांना प्रणाम करून खातोय. इथं तुम्ही त्यांच्या कथा श्रवण करू शकता. ज्या कथा ऐकता त्या ह्यांना सांगू शकता म्हणजे तुमच्या म्हणजे घरात सांगू शकता, शाळेत सांगू शकता. अशा छोट्या छोट्या गोष्टीतून भक्ती सेवा करा. आणि मुख्य म्हणजे जप करा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता इथे वाचा माताजी. हरे कृष्ण. दुर्वास ऋषींना राजा अमरीशला शाप द्यायचा होता. अमरीश राजाने ऋषी दुर्वासाला क्षमा केली आणि त्यांचे तारण केले. हरे कृष्ण. हा म्हणजे हे भक्त असतात. आपल्याला नंतर आपण बघू अमरीश महाराजांची कथा ही भागवतम मध्ये कथा आहे. भागवतम ही शुद्ध भक्तांच्या कथा आहेत. पूर्ण म्हणजे पूर्ण फक्त शुद्ध भक्तांच्या कथा आहेत त्या. तर कसे असतात आणि ते कृष्णांना काय एवढे प्रिय असतात तर ह्या अमरीश महाराजांना ना म्हणजे फक्त काय होतं माहितीये दोनच गोष्टी होतात की अमरीश महाराज हे करत असतात. एकादशी व्रत सोडायसाठी असतं त्यांना आणि म्हणून फक्त जल ग्रहण करतात. तर दुर्वास मुनी तू माझी वाट का बघितली नाही म्हणून आपण गोष्ट पुढच्या अध्यायात बघू मोठी आहे. तर त्यांना शाप देतात. हा पण त्याचा परिणाम असा होता की ती शुद्ध भक्त असल्यामुळे तो शाप त्यांच्यावरच हे होतो उलटतो आणि अमरीश महाराजांना मग दुर्वास ऋषींच्याच मागे तो शाप उलटतो. मग तरी पण आहे ना अमरीश महाराज दुर्वास ऋषींना म्हणजे क्षमा मागतात त्याची की मी म्हणजे तुला हा शाप द्यायला नसायला पाहिजे होता. तरी पण अमरीश महाराज उलट उठवतात त्यांना तुम्ही हे काय करताय म्हणून मीच खूप पापी आहे आणि त्यांना माफ करतात. तर असे असतात शुद्ध भक्त ज्यांना कुणाविषयी राग नसतो सगळ्यांकडे शुद्ध मनाने बघतात. हा हा घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि शुनी चैव श्वापके च पंडिता समदर्शनी. हरे कृष्ण. विनम्र साधुपुरुष वास्तविक ज्ञानाद्वारे एक विद्वान आणि नम्र ब्राह्मण गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाला समान दृष्टीने पाहतो. हे बघा हा एक श्लोक कधी विसरू नका. हा पण श्लोक तुम्ही जीवनात उतरवायचा प्रयत्न करा. ते काय म्हणतायत बघा की एक विनम्र साधू पुरुष असतो ना म्हणजे एक भक्त कसा असतो ते कृष्ण सांगतायत ना तर एक विनम्र साधू पुरुष असतो ना तो ज्ञानाच्या नजरेने बघतो. ते कृष्ण अर्जुनाला दुसऱ्या अध्यायापासून सांगतायत की नाही तुझे हे दुःख म्हणतोयस हे अज्ञानामुळे ओढवून घेतलेलं आहेस. तू ज्ञानाच्या नजरेने बघायला शिक. तर एक साधू पुरुष हा ज्ञानाच्या नजरेने बघतो आणि तो एक विद्वान एक नम्र ब्राह्मण सॉरी तो म्हणजे एक विद्वान असतो तो ज्ञानाच्या नजरेने बघतो आणि एक ब्राह्मण एक गाय, एक हत्ती, एक कुत्रा आणि एक चांडाळ ह्या सगळ्यांना समान दृष्टीने पाहतो. आता तसं बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये काही तुलना नाही, काही समानता नाहीये. तरी पण ते त्यांना एका समान दृष्टीने बघतात. मग काय समान बघतात? तर ते प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा असतात त्यांना बघतात. तुम्ही शिकला ना दुसऱ्या अध्यायात की चतुर्भुज नारायण रूपात परमात्मा रूपाने प्रत्येक सजीवाच्या हृदयात असतात भगवंत.
तर ते त्या ज्ञानाच्या दृष्टीने बघतात आणि प्रत्येकाच्या हृदयातला परमात्म्याला बघतात फक्त. तर आपण पण ही भक्तीमध्ये म्हणजे भक्त म्हणून ही दृष्टी आणायचा प्रयत्न करायला पाहिजे. ज्ञानाच्या नजरेने बघायला शिकायला हवं. हां. मग आता याची पुढची स्लाईड घ्या. हा ना शांती मंत्र आहे. माताजी वाचा. हरे कृष्ण. भोक्तारयज्ञतपःसा सर्वलोकं हरेश्वरं हृदये सर्वभूतानां ज्ञानात्मानं शान्तिमृच्छति. हरे कृष्ण. मला सर्व यज्ञाचा आणि तपस्यांचा सर्वोच्च भोक्ता, सर्व जगाचा आणि देवतांचा सर्वोच्च परमेश्वर आणि सर्व प्राणीमात्रांचा कल्याण करणारा आणि हितचिंतक आहे, जो हे जाणतो व ज्याला माझे पूर्ण ज्ञान आहे, त्याला माझ्या चेतनेने परिपूर्ण व्यक्तीला भौतिक त्रासातून शांती मिळते. हरे कृष्ण. हा तर ह्याला म्हणतात की शांती मंत्र म्हणतात ह्या श्लोकाला. 5.29 लिहून ठेवा, लक्षात ठेवा. हा तर शब्द आणि शब्द महत्वाचे आहे. तर ह्याला का म्हणतात शांती मंत्र? तर बघा काय सांगितलंय, जो कृष्णांना सर्व यज्ञांचा आणि तपस्यांचा सर्वोच्च भोगता म्हणून जाणतो, म्हणजे भोक्तारम. इथे भोगता तुम्हाला आपल्याला वाटतं मी सगळ्या माझ्या वस्तू वापरतोय, त्या पृथ्वीचा मनुष्यांना असं वाटतं की आपण उपभोग घेतो, तर नाही. ज्ञानाच्या नजरेने जो बघतो त्याला हे माहित असतं की ह्या सर्वाचा भोक्तारम कोण आहे सर्वोच्च, तर कृष्ण आहेत. तर जे सर्व यज्ञांचा आणि तपस्यांचा सर्वोच्च भोक्ता, पुन्हा सर्व जगाचा आणि देवतांचा सर्वोच्च परमेश्वर. इथे ना हाही एक शंका काढून टाका की कोण आहे सगळ्यांचा, म्हणजे इथे सर्व लोक महेश्वरम म्हणून लिहिले. हा सगळ्यांचा सगळ्यांचा ईश्वर कोण आहे? भगवंत भगवान कोण आहे? तर कृष्ण आहे. सर्व लोक महेश्वरम, सर्व लोक आणि ईश्वर ते म्हणजे देवी देवता ह्यांचे ईश्वर कोण आहेत? महेश्वरम, तर कृष्ण आहे. हे जाणतो. आणि जो सर्व सुहृदम सर्व भूतानाम, सुहृदम सर्व भूतानाम म्हणजे जो सगळ्या प्राणी मात्रांचा कल्याण करणारा आणि हितचिंतक आहे. जो हे जाणतो, ज्याला माझे परिपूर्ण ज्ञान आहे ना, म्हणजे 3 शब्द ह्यातले लक्षात ठेवा, की तुम्ही हे जाणायला हवं की तेच सर्वोच्च भोक्ता आहेत. तेच सर्व लोक महेश्वरम आहेत, म्हणजे सर्वांचे ईश्वर कोण आहेत? कृष्ण आहेत. आणि सुहृदम सर्व भूतानाम, त्यांना सगळे जण प्रिय आहेत. त्या सर्वांची निर्मिती त्यांनी केली आहे, सर्वजण त्यांना प्रिय आहेत. तर सुहृदम सर्व भूतानाम, हे जो जाणतो ज्ञात्वा माम, आणि जो कृष्णांना पण जाणतो. आता आपण दुसऱ्या तिसऱ्या अध्यायापासून पाहतोय की कृष्ण कोण आहे तत्वतः. आपण आत्मा आहोत आणि ते परमात्मा आहेत, आणि आत्म्याला ची निर्मिती त्यांच्यामधून झालेली असते. आत्म्याला त्यांची ओढ असते. तर हे जे तत्वतः जाणतो ना हे सगळं, त्याला त्यांच्याच म्हणजे कृष्णांच्याच कृपेने परिपूर्ण म्हणजे अशा परिपूर्ण व्यक्तीला कृष्णांच्याच कृपेने भौतिक त्रासातून शांती मिळते. हा हे जग आहे ना, हे कुठे ना कुठेतरी आपण सगळीजण शांती शोधत असतो. म्हणजे तुम्ही शाळांमधून वगैरे आला तरी पण आपल्याला वाटतं ना, हा आता जरा घरात शांतपणे बसतो, काहीतरी खातो. तुम्ही ऑफिसमधून आला, तुम्ही काही केला तर हे जे सारं सुरू आहे ना, हे कुठेतरी शांततेसाठी आपल्याला शांती म्हणजे मित्र-मैत्रिणींचा पण आनंद हवा असतो. पण त्या आनंदामध्ये पण आपण एक शांतताच शोधत असतो. भांडण नको असतं आपल्याला. तर म्हणजे म्हणून हा शांती मंत्र आहे. जर का तुम्ही कृष्णांना सर्व लोक महेश्वरम, सर्वोच्च भोक्ता, पुन्हा सुहृदम सर्व भूतानां म्हणजे ज्यांना सगळ्यांविषयी प्रेम आहे, सगळ्यांचे कल्याण करणारे आहेत आणि हितचिंतक आहेत. पुन्हा आत्मा आणि परमात्म्याचं ज्ञान तुम्ही जाणार, म्हणजे कृष्ण हे परमात्मा आहेत. हे जे जाणतात ना कृष्णांविषयी, त्यांना कृष्णांच्याच कृपेने शांती प्राप्त होते. म्हणून हा शांती मंत्र आहे. तुम्ही पण लक्षात ठेवा. तुम्ही जी शांती बाहेर शोधताय ना, ती तुम्हाला कृष्णांच्या जवळ गीतेमध्ये मिळणार.
हा घ्या माताजी पुढची स्लाइड. आता बघूया शांती मंत्र पाठ करून ठेवा की कृष्ण परम आनंद आहे. कृष्ण सर्वोच्च नियंत्रक आहेत आणि कृष्ण हा आपला एकुलता एक परोपकारी मित्र आहे. ते आपल्या हृदयातच असतात, आत्म्याच्या शेजारीच आहेत परमात्मा रूपाने. त्यांनी कधीच तुम्हाला एकटं सोडलेलं नाहीये. ते नेहमी आपल्या बरोबर असतात. त्यामुळे आपल्यात सगळ्यात जवळचा परोपकारी मित्र आहेत ते. त्यांना सगळं सांगू शकता तुम्ही, तुम्हाला काय वाटतं, काय झालं. सर्वोच्च नियंत्रक आहेत. कारण सांगितलं ना, सगळ्याची निर्मिती त्यांनी केली आहे, नियंत्रण त्यांच्या हातात आहे आणि परम आनंद आहे. हा शांती मंत्र आहे. त्यामुळे तुम्हाला जी शांती हवी असते माणसाला, ती ही शांती तुम्हाला मिळणार. हे जर का तुम्ही जाणलं, मानलं तर. हा हा. परम आनंद म्हटलंय त्यांना. त्यांना म्हणतातच ना, हे केशव, हे माधव, हे गोविंदा, रक्ष रक्ष पाही माम परमानंदा. त्यांच्यापेक्षा वेगळा आनंद आपण कुठेही काहीही शोधू शकत नाही. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. हा आता ही ना, हे आहे बघा. म्हणजे तुम्ही ना कृष्णांना फक्त भक्त होऊनच जाणू शकता. हा त्यांनी सांगितलं ना कालच्या श्लोकात की ते त्यांच्या भक्तांना आनंद द्यायसाठी येतात, बाकी काहीही कारण नसतं. एकदा ना ब्रह्मा हे घ्यायची ठरवतात. म्हणजे ब्रह्मा काय म्हणतात की आता त्यांना हे माहित असतं, ऑलरेडी झालेलं असतं. पृथ्वीला पापांचा भार सहन होत नाही. पृथ्वीला समुद्र, हे डोंगर ह्याचं ओझं होत नाही. पृथ्वीला ओझं होतं पापाचं. तो भार इतका झालेला, तेव्हा एक क्षत्रिय वगैरे असे वागत होते, हे राजे दुर्योधना वगैरे सारखे, की शेवटी कंस कंस वगैरे, की पृथ्वी जाते ब्रह्मांकडे गायीचं रूप घेऊन, की मला हा पापांचा भार सहन होत नाही. मग ती कथा आहे भागवतम मध्ये. मग ती सगळीजणच ह्यांच्याकडे जातात, विष्णूंकडे. तेव्हा विष्णू सांगतात की मी अं ह्यांच्या म्हणजे देवकी आणि वसुदेवांच्या पोटी कृष्ण म्हणून अवतरित होईल म्हणून. हा आणि हे सगळे भार हलका करेन. तर हे मग ब्रह्मांना माहित असतं की, आणि मुख्य म्हणजे जसे ते गोलोक वृंदावनात आहेत तसे ते कृष्ण म्हणून प्रकट झालेले आहेत. तर हे माहित असतं, तरी पण ना त्यांच्या म्हणजे वृंदावनातल्या लीला बघून गोकुळातल्या ना ब्रह्मांना प्रश्न पडत असतो की हेच त्रिभुवनाचे स्वामी, अखिल ब्रह्मांडांचे स्वामी कृष्ण आहेत काय? आणि असे आपल्या मित्रांबरोबर बसतात, खातात, गायींच्या मागे धावतात. हेच असतील का? म्हणून ते त्यांची परीक्षा बघायची ठरवतात. मग काय करतात, एक ते दुसऱ्या चित्रात दाखवलंय ना तसं वनभोजनाला ती बसलेली असतात. गायी कुरणात चरायला सोडलेल्या असतात आणि ही लोक वनभोजनाला बसलेली असतात. ते बघा किती प्रेमाचे संबंध होते. त्यामुळे त्यांना शांती, म्हणजे त्यांनी पण जाणलेलं की कृष्णच आपला सर्वात जवळचा मित्र आहे वगैरे. तर ते असं एक कृष्णाला काहीतरी देत असतात, कृष्ण त्यांना आपल्या हाताने काहीतरी चारवत असतो, असं चाललेलं असतं. मग कोणतरी म्हणतं की गायी आपल्या लांब गेल्या असतील, बघून येतो. तर कृष्ण म्हणतात की तुम्ही जेवताना उठू नका, मी बघतो. बघा त्यांचं भक्तांवर पण किती प्रेम असतं. आणि कृष्ण स्वतः जातात, तर बघतात तर शेजारच्या कुरणात एकही गाय नसते. ब्रह्मा ना त्या गायी गुप्त करतात, लपवतात. तर कृष्ण म्हणजे आता कृष्ण तर त्रिकाल ज्ञानी आहेत, हा म्हणतात ब्रह्मानी केलं. मग इकडे त्यांच्या गोपसख्यांकडे येतात, तर गोपसखे पण गायब झालेले असतात. हा मग तसं हे एका सेकंदासाठीच करतात ब्रह्मा. पण इकडे म्हणजे आपण काल शिकलो ना, पृथ्वीवरचा अं म्हणजे ब्रह्मांचा 1 सेकंद म्हणजे पृथ्वीवरचं 1 वर्ष होऊन जातं. तर इकडे तोपर्यंत ना कृष्ण काय करतात, योग मायेने गायी पण प्रकट करतात आणि गोप सखे पण प्रकट करतात आणि त्यांचं नेहमीसारखं सगळं सुरू असतं. मग ब्रह्मा म्हणतात की हा मुलगा कोण साधारण नाहीये, की मी एवढ्या सगळ्या, आणि लाखो गायी असतात त्या, आणि हे खूप गोप सखे, ह्या सगळ्यांना ह्याने परत निर्माण केलं, म्हणजे ह्या खरोखरच आपले कृष्ण आहेत म्हणून. आणि ब्रह्मा माफी मागायला येतात, तर तिथे ना त्यांना ब्रह्मांना असं चहूबाजूला फक्त कृष्ण दिसायला लागतात असे त्यांच्या भोवती. आणि त्यांना अक्षरशः भोवळ आल्यासारखे होते. मग ब्रह्मा स्तुती करायला सुरू करतात, कृष्णांची माफी मागतात. ते 4 नंबरचं चित्र आहे ना, आणि
ते बघा ते छोटे बालकृष्ण कसे होते बघा गोप वेशात हा. तर माफी मागतात मग आणि त्यांच्या गायी आणि गोपसखे दोन्ही पण परत येतात. तर त्यामुळे तुम्हाला ब्रह्मांना सुद्धा कृष्णांना ओळखता आलं नाही. तुम्हाला कृष्णांना ओळखायचं असेल तर तुम्हाला भक्त व्हावं लागेल. हं? ती एकमेव मार्ग आहे भक्ती. हा मग त्याची पुढची स्लाइड. हे शांती सूत्र कृष्ण सर्वोच्च नियंत्रक आहेत, सर्वोच्च आनंद आहेत आणि आपले शुभचिंतक मित्र आहेत. आता बघा हा पुढचा स्लाइड घ्या माताजी. तर आता ही मुलगी जाते रस्त्याने आणि चोराने तिची पर्स चोरली. तर आहे ना आपल्याला हा ठाम हे हवा भरवसा म्हणजे आपल्याला विश्वास हवा की पोलिसांच्या रूपात कृष्ण येतील आणि आपल्याला मदत करतील. हा हा असला आपला विश्वास हवा त्यांच्यावर. असं विश्वासाचं नातं हवं. हा मग त्याची पुढची स्लाइड घ्या. आता हे बघा नॅचरल कॅलॅमिटी नैसर्गिक आपत्तीमध्ये वगैरे ना असं होतं की घर हे होतात म्हणजे म्हणजे पूर येतात मोठे मोठे वादळ चक्रीवादळ म्हणजे नुकसान होतं ना लोकांचं ही नैसर्गिक आपत्ती असते त्याच्यावर ती कोणीही मुद्दामून ओढवून घेत नसतं ती येते यायची असते तेव्हा ती येते मग आपण जे त्याचं दुःख करतो वस्तूंसाठी पण भक्त असतो तो काय म्हणतो त्यातनं बाहेर पडायचा मार्ग बघायचा काहीतरी आणि मनात हा विश्वास ठेवायचा की कृष्णांच्या योजनेवर माझा विश्वास आहे हा. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. असं आपण कृष्णाशी जरा स्वतःला जोडून घ्यायचं. हा इथे बघा ही पांडवांनी पण खूप त्रास सहन केला पण कृष्णावरचा त्यांचा विश्वास कधी गमावला नाही. आता बघा तिथे तुम्ही घरी आल्यावर जेवण मिळेल का वगैरे असा विचार करता कधी नाही. तुमचा ठाम विश्वास असतो घरी आई आहे तिने माझ्यासाठी जेवण केलेलं असणार. तसाच विश्वास आपला कृष्णांवर हवा की हा ते आहेच सगळं बघून घ्यायला समर्थ आहे. तुम्ही कृष्ण इथे काय सांगतायत अर्जुनाला तू तुझं युद्ध करायचं कर्तव्य कर आणि बाकी तू माझ्यावर सोडून दे. म्हणजे तुम्ही तुमची कर्तव्य करा बाकी काय कृष्ण आहे ते ते बघून घेते. इथे पांडवांचं सांगितलंय किती किती ह्या धृतराष्ट्रांनी त्रास दिला त्यांना. दुर्योधन ह्यांनी अन्याय करायची कुठलीही गोष्ट म्हणजे बाकी ठेवली नाही. किती मोठा किती किती त्रास सहन केला पण त्यांनी कधीही कृष्णावरचा विश्वास म्हणजे ढळू दिला नाही. पूर्ण विश्वास होता त्यांचा कृष्णांवर. तर असे असतात शुद्ध भक्त हा. हा मग त्याची पुढची स्लाइड घ्या. तर हे बघा हे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा तुम्ही किती आनंदात आहेत असे आपण पण कृष्णाशी स्वतःला जोडून घ्यायला पाहिजे आणि जशी जमेल तशी त्यांची भक्ती करायला हवी म्हणजे जोडून घ्या त्यांच्याशी तुम्ही स्वतःला त्यांना तुमचा छोटा भाऊ समजा मोठा भाऊ समजा तुमचा सखा समजा आई वडील समजा काहीही एखाद्या नात्याने कृष्णांची सेवा करा. हं घ्या माताजी पुढची slide. हे पुरीचे जगन्नाथ आहेत हा जगन्नाथ. तर हे बलराम म्हणजे जगन्नाथ बलराम आणि सुभद्रा. हं? घ्या माताजी पुढची slide. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. झाला वाटतं आपला हे बघा. रेकॉर्डिंग थांबवू का माताजी? हा झाला बाळांनो आपला आजचा अध्याय. हरे कृष्ण.